श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 16 श्री गणेशाय नमः. विनिविशेष नामांकित सिद्धासे असे पुसत सांगा स्वामी वृत्तांत गुरुचरित्र विस्तारोनी. शिष्य समस्त गेले यात्रेसी राहिले कोण गुरुपाशी. पुढे कथा वर्तली कैसी विस्तारावे दातारा. गुरुचरित्र कामधेनु सांगेन तुझ विस्तारून. श्री गुरु राहिले गोप्य होऊन वैज्येश्वर सन्निधेसी. समस्त शिष्य तीर्थेसी स्वामी निरोप गेले परियेसी. होतो आपण गुरुपाशी सेवा करीत अनुक्रमे संवत्सर एकतया स्थानी. होते गोप्य श्री गुरु मुनी. अंबा आरोग्य भुवा भवानी. स्नान बर्वे मनोहर असता तेथे वर्तमानी. आला ब्राह्मणे एक मुनी. श्री गुरु ते देखोनी नमन करी भक्तिभावे. माता ठेवून चरणांवरी स्तोत्र करी नाना परी. स्वामी माते तारी तारी अज्ञान सागरी बुडालो. गुरुची सेवा बहुत दिवस केली नाही सायास. याची कारणे मानस स्थिर नव्हे स्वामी या. ऐसे पुसता श्री गुरुमूर्ती. मुनी डोळा अश्रू येती. दुःखे दाटला अमिती. एके स्वामी गुरुराया एकोणी मुनीचे वचन. श्री गुरु पुस्ती हसोन झालासी तो केवे मुनी. गुरु विणे सांग मज ऐसे म्हणता श्री गुरुमूर्ती. मुनीच्या डोळा अश्रुपाती दुःख दाटले अपरमिती. एक स्वामी गुरुराया गुरु होता आपणासी एक. अतिनिष्ठुर त्याचे वाक्य माते गांजिले अनेक. अकृत्य सेवा सांगे मज न सांगे वेदशास्त्र आपण. तर्क भाष्यादी व्याकरण म्हणे तुझे अंतःकरण. स्थिर नव्हे अद्यापी ऐणे परी बहुत दिवशी. होतो तया गुरुपाशी बोले माते निष्ठुरेसी. कोपोनी आलो तयावरी एकोनी तयाचे वचन. श्री गुरुमूर्ती हास्यवदन म्हणती ऐक ब्राह्मणा आत्मघातिकी तुची होसी. न विचारेसी आपले गुण तू ते कैचे होय ज्ञान. गुरुद्रोही तुची जाण अल्पबुद्धी परियेसा. आपले गुरुचे गुणदोष सदा उच्चार करसी हर्षे. ज्ञान कैचे होय मानस स्थिर होय केवी आता. जवळी असता निधानू का हिंडावे रानो रानू. गुरु असता कामधेनू वंचुनी आला आम्हा जवळी. संतुष्ट विता श्री गुरुसी अष्टसिद्धी आपुले वशी. क्षण न लागता परियेसी वेदशास्त्र त्यासी साध्य. ऐकोनी श्री गुरुचे वचन माता श्री गुरुचरणी ठेवून. विनवीतसे कर जोडून करुणा वचने करोनिया. अज्ञान माया वेष्टोन नेणे गुरु कैसा कवण. सांगा स्वामी प्रकाशोन ज्ञान होय आपणासी. करुणा वचन ऐकोन श्री गुरुनाथ संतोषिनी. सांगता ते विस्तारोनी गुरुसेवा विधान. श्री गुरु म्हणती ऐक मुनी. गुरु म्हणजे जनक जननी. उपदेश करता आहे कोणी तोची जाण परम गुरु. गुरु विरींची हरिहर जाण स्वरूप तोची नारायण. मन करुणी निर्वाण सेवा करावी भक्तीने. यदर्थी कथा एक सांगो आम्ही तत्पर एक. आदी परवी असे नीक गुरुसेवा भक्ती भावे. द्वारावर्ती तीर्थे प्रियसी विप्र एक धौम्य ऋषी. तिघे शिष्य होत त्यासी वेदाभ्यास करावया. एक अरुणी पांचाळ दुसरा वैद केवळ तिसरा उपमन्यू बाळ. सेवा करती विद्ये लागे पूर्वी गुरुची ऐसी रीती. शिष्या करवी सेवा घेती अंतःकरण त्याचे पाहती. कैसे निर्वाण शिष्यांचे पाहुणी अंतःकरण. असे भक्ती निर्वाण कृपा करती तक्षण. मनकामना पूर्वीती ऐसा धौम्य मुनी भला. तया अरुणी पांचाळा एके दिवशी निरोप दिला. एक द्विजा एक चित्ती शिष्यासी म्हणे धौम्य मुनी. अजी तुवा जावो निराणी. वृत्तीसी न्यावे तडाग पाणी. जववरी रे होय तृप्त भूमी. असे वृत्ती तळे खाली तेथे पेरेली असे साळी. तेथे नेवोनी उदक घाली. शीघ्र म्हणे शिष्यासी ऐसा गुरु निरोप होता. गेला शिष्य धावता तटकाते असे पाहता. कालवा थोर वाहतसे जेथे उदक असे वाहत. अतिदरारा गरजत वृत्त भूमी असे उन्नत. उदक केवी चढो पाहे म्हणे आता काय करू. कौपतील माते श्री गुरु उदक जातसे दरारू. केवी बांधू म्हणतसे आणूनिया शिळा दगड. बांधिता झाला उदका आड. पाणी जातसे धडाड. जाती पाषाण वाहून या प्रयत्न करी नाना परी. काही केली या न चढे वारी. म्हणे देवा श्री गुरु हरी. काय करू म्हणतसे मग मनी विचार करी. गुरुचे शेती न चढे वारी. प्राण त्यजिन निर्धारी. गुरुचे वृत्ती निमित्त निश्चय करुनी मानसी. मनी ध्यात श्री गुरुसी म्हणे आता उपाय यासी. योजिनी प्रयत्न करावा
जावा उदकाचे प्रवाहात, घालिता पाषाण जाती वाहत. आपण आड पडो म्हणत निर्धारिले तयावेळी, दरडी हाती धरो दृढे, पाय टेकी दुसरीकडे. झाला आपण उदका आड, मनी श्री गुरु ध्यातसे. ऐसा शिरोमणी निर्माण मन करिता क्षणी, वृत्तीकडे गेले पाणी प्रवाहाचे अर्धे देखा. ऐसा शिष्य तया स्थानी, बुडाला असे प्रवाह पाणी. श्री गुरुची वृत्ती दाहली धनी, उदक पूर्ण परियेसा. त्याचा गुरु धौम्य मुनी, विचार करी आपुले मनी. दिवस गेला अस्तमानी, अद्यापि शिष्य न ये म्हणूनी. ऐसे आपण विचारित गेला आपले वृत्तीत, झाले असे उदक बहुत न देखे शिष्य तया स्थानी. म्हणे शिष्या काय झाले, किंवा बक्षिले व्याघ्र व्याळे, उदका निमित्त कष्ट केले कोठे असे म्हणतसे. ऐसे मनी विचारित उंच स्वरे पाचारित, अरे शिष्या सकया म्हणत प्रेमभावे बोलावे. येणे परी करुणा वचनी, पाचारितसे धौम्य मुनी. शब्द पडे शिष्य कानी, तेथोनी मग निघाला येऊनिया श्री गुरुसी. नमन केले भावेसी, धौम्य मुनी महाहर्षी. आलिंगोनी आश्वासिले, वर दिदला तये वेळी. एक शिष्यास तौम मोळी, तुथे विद्या आली सकळी. वेदशास्त्रादी व्याकरण, ऐसे म्हणतात क्षणी. झाला विद्यावंत ज्ञानी, लागतसे श्री गुरुचरणी. भक्तिभावे करोनिया, कृपानिधी धौम्य मुनी. आपले आश्रम नेऊनी, निरोप दिदला संतोषोनी. विवाहादी आता करी म्हणे, निरोप घेऊनी शिष्य राणा. गेला आपले स्थाना, आणि शिष्य दोघे जाणा. होते तया गुरुजवळी, दुसरा शिष्य बैद जाणा. गुरुची करी शुश्रूषणा, त्याचे पाहावया अंतःकरणा. धौम्य गुरु म्हणत असे, धौम्य म्हणे शिष्यासी. सांगेन एक तुझसी, तुवा जाऊनी अहर्निशी. वृत्ती आमुची रक्षिजे, रक्षुनिया वृत्तीसी. आणावे धान्य घरासी, ऐसे म्हणता महाहर्षी. गेला तया वृत्तीकडे, वृत्ती पिके जववरी. अहोरात्र कष्ट करी, राशी होता अवसरी. आला आपुले गुरुपाशी, सांगता झाला श्री गुरुसी. म्हणे ब्रीही भरले राशी, आता आणावे घरासी. काय निरोप म्हणत असे, मग म्हणे धौम्य मुनी. बारे शिष्या शिरोमणी, कष्ट केले बहुत राणी. आता धान्य आणावे म्हणून देख एक काळा. तया जुंपोनी एक रेडा, गुरु म्हणे जावे पुढा. शीघ्र यावे म्हणत असे, एकीकडे जुंपी रेडा. आपण ओढी दुसरी कडा, येणे परी घेऊन गाडा. आला तया वृत्तीजवळी, दोन्ही खंडी साळीसी. भरी शिष्या गाडियासी, एकीकडे रेडियासी. जुंपोनी ओढी आपण देखा, रेडा चाले शीघ्रेसी. आपण न येतया ससी, मग आपुले कंठासी. बांधिता झाला जो देखा, सत्राने तया सरसी. चालताला मार्गासी, रुतला रेडा चिखलेसी. आपले गळा ओढतसे, चिखली रुतला रेडा म्हणून. चिंता करी बहुमणी, आपण ओढी सत्राने. गळा फास पडे जैसा, सोडून या रेडियासी. काढिले शिष्य गडिये गाडियासी. ओढिता आपले गळा फासी, पडून प्राण त्यजू पाहे. इतके होता निर्वाणी, सन्मुख पातला धौम्य मुनी. त्या शिष्याती पाहोनी नयनी, कृपा अधिक उपजली. सोडून या शिष्याते, आलिंगोनी करुणा भरते. वर दिदला अभिमते, संपन्न होसी वेदशास्त्री. वर देता क्षणेसी, सर्व विद्या आली त्यासी. निरोप घेऊन या घरासी, गेला शिष्य प्रियेसा. तिसरा शिष्य उपमन्यू, सेवेविषयी महानिपुण. गुरुची सेवा शुश्रूषण, बहु करी परियेसा. त्यासी असे बहुत आहार, म्हणून विद्या नोहे स्थिर. त्यासी विचार करीत जो गुरु, याते करावा उपाय एक. त्यासी म्हणे धौम्य मुनी, तुझ सांगतो म्हणून. नित्य गुरे नेओन या राणी, रक्षण करी तृणचारे. ऐसे म्हणता गुरुमुनी, नमन करी त्याचे चरणी. गुरे नेओन या राणी, चारवीत बहुवस. शुदा लागताची आपणासी, शीघ्र आणली घरासी. कोपे गुरु तयासी, म्हणे शीघ्र येतोसी कारे. सूर्य जाय अस्तमानी, तववरी राखी गुरे राणी. येणे परी प्रतिदिनी, वर्तावे तुवा म्हणतसे. अंगीकारोणी शिष्य राणा, गुरे घेऊनी गेला राणा. शुधाक्रांत
होऊनी जाणा चिंतितसे श्री गुरुसी चरती गुरे नदी तीरी आपण तेथे स्नान करी तया जवळी घरे चारी असती विप्र आश्रम तेथे जाऊनिया तया स्थाना भिक्षा मागे परिपूर्ण भोजन करी सावधान गोधन रक्षी येणे परी प्रतिदिवशी रक्षुनी आणि गुरी निशी वर्तता ऐसे एरे दिवशी पुसता झाला धौम्यमुनी गुरु म्हणे शिष्याशी तू नित्य उपवासी तुझा देह पृष्टीसी कोणे परी होतसे एकोणी श्री गुरुचे वचन सांगे शिष्य उपमन्य भिक्षा करीतो प्रतिदिन विप्रा घरी तेथे देखा भोजन करुनी प्रीती दिवशी गुरे घेऊन येतो निशी श्री गुरु म्हणती तयासी आम्हा सांडोने केवी बक्षी भिक्षा मागोनी घरासी आणून द्यावी प्रतिदिवशी मागुती जावे गुरुंपाशी होऊन यावे निशिकाळी गुरु निरोपे वरे दिवशी गुरे नेऊनी रानासी मागे भिक्षा नित्य कैजेसी नेऊनी दिधली घरात घरी त्यासी भोजन कधी नव्हे परिपूर्ण पुनरपी दाई तया स्थाना भिक्षा करुनी जेवी तसे नित्य भिक्षा दोन्ही वेळी पहिली भिक्षा देवोनी सदनी दुसरी आपण भक्षुनी काळ ऐसा कंठितसे येणे परी किंचित काळ वर्तता झाला महास्थूळ एके दिवशी गुरुकृपाळ पुसतसे शिष्याते शिष्य सांगे वृत्तांत जेणे आपुली शुद्धा संमत नित्य भिक्षा मागत वेळ दोन्ही म्हणतसे एक वेळ घरासी आणोनी देतो प्रीती दिवशी भिक्षा दुसरे केपेसी करीतो भोजन आपण ऐसे म्हणता धौम्य मुनी तया शिष्यावरी कोपणी म्हणे भिक्षा वेळ दोन्ही आणून देई घरी पा गुरु निरोप जेणे परी दोन्ही भिक्षा आणून घरी देता झाला प्रीती करी मनी क्लेश न करीच गुरे सहित रानात असे शिष्य सुधाक्रांत गोवत्स होते स्तनीपित देखता झाला तयासी स्तनीपिता वासुरासी उच्चिष्ट गळे संधीसी वाया जाते भूमीसी म्हणून आपण जवळी गेला आपण असे सुधाक्रांत म्हणून गेला धावत पसरून या दोन्ही हात धरी उच्चिष्ट शिर देखा ऐसे शिरपान करी घेऊन आपले उदर भरी दोन्ही वेळा भिक्षा करी देतसे भावभक्तीने अधिक पुष्ट दहाला त्याने म्हणे गुरु अवलोकन पहा हो याचे शरीर लक्षण कैसा स्थूळ होतसे मागू ते पुसे तयासी कोणे परी पुष्ट होसी सांगे आपले वृत्तांतासी उच्चिष्ट शिरपान करतो ऐकून म्हणे शिष्यासी मतिहीन होय उच्चिष्टेसी दोष असे भोवसी भक्षू नको आज चेनी भक्षू नको म्हणे गुरु नित्य नाही तया हारू दुसरे दिवशी म्हणे येरू काय करू म्हणतसे येणे परी गुरे सहित जात होता रानात गळत होते शिर भोवत एका रुईचे झाडासी म्हणे बरवा असे शिर उच्चिष्ट नव्हे निर्धार पान करू धनीवर म्हणून तेथे बेसला पाने तोडून कोसरी तया परे शिर धरी घेत होता धणीवरी तव भरले अक्षयात तेने गेले नेत्र दोन्ही हिंडतसे रानोरा वनी गुरे न दिसती नयनी म्हणून चिंता करीतसे काष्ट नाही अक्षी न करीतसे चिंता गोदना गुरे पाहो जाता राना पडला एका आडात पडून या आडात चिंता करीतो अत्यंत आता गुरे गेली सत्य बोल गुरुचा आला मज पडिला शिष्य तया स्थानी दिवस गेला अस्तमाने चिंता करी धौम्य मुनी अजूनही शिष्य न याची का म्हणून गेला रानासी तेथे देखे गोदनासी शिष्य नाही म्हणून क्लेशी दीर्घस्वरे पाचारिता धौम्य मुनी ध्वनी पडायला शिष्यकांनी प्रत्युत्तर देता क्षणी जवळी गेला कृपाळू एकोनिया वृत्तांत उपजे कृपा अत्यंत अश्विनी देवा स्तवी म्हणत निरोप दिला तयेवेळी निरोप देता तया क्षणी अश्विनी देवता ध्याय मुनी दृष्टी आली दोन्ही नयनी आला श्री गुरु सन्मुखेसी ओनी श्री गुरुसी नमन केले भक्तीसी स्तुती केली भोवसी शिष्योत्तमे तयेवेळी संतोषोनी धौम्य मुनी तया शिष्या लिंगोनी म्हणे शिष्या शिरोमणी तुष्टलो तुझ्या भक्तीसी प्रसन्न होऊनी शिष्याशी हस्तस्पर्शी मस्तकेशी वेदशास्त्रादी तक्षणेसी आली तया शिष्या ते गुरु म्हणे शिष्यासी जावे आपले घरासी विवाहादी करुणी सुखेशी नांदत ऐसे म्हणत असे होईल तुझी भू कीर्ती शिष्य होतील तुझा अत्यंती उत्तंक नाम विख्याती शिष्य तुझा परियसा
तोची तुझा दक्षिणेसी अनिल कुंडले परियेसी जिंकोन या शेषासी कीर्तिवंत होईल. जन्मेजय राजासी तोची करील उपदेशी मारवील समस्त सर्पांसी याग करून या परियेसा तोची उत्तंक जाऊन पुढे गेला सर्पयज्ञ. जन्मेजया ते प्रेरून समस्त सर्प मारवील ख्याती झाली त्रिभुवनात तक्षकानिता अनिला इंद्रासहित गुरुकृपेचे सामर्थ्य ऐसे म्हणे परियेसा. ऐसे तू जाणून मानसी वृता हिंडसी अविद्येसी जावे आपले गुरुपाशी तोची तुझ तारील सत्य त्याचे मन संतुष्ट विता तुझ मंत्र साध्य तत्वता मन करून या सुनिश्चिता त्वरित जाई म्हणित लय. ऐसा श्री गुरु निरोप देता विप्र झाला अतिज्ञाता चरणावती ठेवून माता विनवितसे तयावेळी. गुरुद्रोही आपण सत्य अपराध घडले मज बहुत गुरुचे दुखविले चित्त आता केवी संतुष्ट व्हावे अंतःकरण भिन्न होता प्रयागासे ऐक्य करिता. ऐसे माझा मनपतित काय उपयोग जाऊनी ऐसे शरीर माझे द्रोही काय उपयोग वाचून पाही जीवित्वाची वासना नाही प्राण त्यजीन गुरुप्रती. ऐसे परी श्री गुरुसी विनवितो ब्राह्मण हर्षीन मुनी निघे वैराग्यसी निश्चय केला प्राण त्यजू अनुतप्त जाहला तो ब्राह्मण निर्मळ झाले अंतःकरण अग्नी लागता जैसे तृण भस्म होय तक्षणे निर्वाण रूपी तो द्विजवर निघाला त्यो कलेवर. ओळखोनिया जगद्गुरु पाचारिती तयावेळी बोलवणे ब्राह्मणासी निरोप देती कृपेसी. न करी चिंता तो मानसी गेले तुझे दुरित दोष वैराग्य उपजले तुझ्या मनी दुष्कृत्ये गेली जळवणे एक चित्त करून मनी स्मर्या फुले गुरुचरण. त्यावेळी श्री गुरुसी नमन केले चरणासी जगद्गुरु तुची होसी त्रिमूर्तीचा अवतार. निर्वाण देखोनी अंतःकरण प्रसन्न झाला श्री गुरु आपण मस्तके ठेविते कर दक्षिण तया ब्राह्मणासी परियेसा. वेदशास्त्रा दे तत्काळी मंत्रशास्त्रे आले सकळ प्रसन्न झाला चंद्रमोळी काय सांगू दैवत या द्विजाचे आनंद झाला ब्राह्मणासी श्री गुरु निरोपसी तयासी अमुचे वाक्य न परियेसी. जाया त्वरित आपले गुरुपाशी जाऊन या गुरुपाशी नमन करी भावेसी संतोषी होईल भरवसी तोची आपण सत्य माने. ऐसे परी श्री गुरुमूर्ती तया ब्राह्मणा संभाषिती निरोप घेऊन या त्वरिती गेला आपणा गुरुपाशी. निरोपी देऊनी ब्राह्मणासी श्री गुरु निघाले परियेसी भिल्लवडी ग्रामासी आले भुवनेश्वरी सन्निध कृष्णा पश्चित टाकेसी औदुंबर वृक्ष परियेसी श्री गुरु राहिले गुप्तेसी एकचित्ते परियेसा. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्ध नामधारक संवादे गुरु शुश्रूषा महात्म्य वर्णन नाम षोडशोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त. श्री गुरूंच्या कृपेने आपण आजचा अध्याय पूर्ण केला. ही पवित्र श्रवण भक्ती आपल्या जीवनात सुख शांती आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवो हीच श्री गुरुचरणी प्रार्थना. अनेक भक्तांना नोकरी व्यवसाय शिक्षण किंवा घरातील जबाबदाऱ्यांमुळे एकाच वेळी संपूर्ण पारायण करणे शक्य होत नाही. म्हणूनच हा दिंडोरी प्रणीत श्री गुरुचरित्र पारायणाचा उपक्रम सुरू केला आहे. रोज फक्त एक अध्याय आपल्या समोर सादर केला जाईल. त्यामुळे दिवसातून काही मिनिटे देऊन तुम्हीही माझ्या सोबत संपूर्ण दिंडोरी प्रणीत श्री गुरुचरित्र पारायण सहज पूर्ण करू शकता. प्रत्येक दिवसाचा नवीन अध्याय माझ्या यूट्यूब चॅनेलवर उपलब्ध असेल. त्यामुळे कोणताही अध्याय चुकवू नका. आजच चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे पुढील अध्यायाची सूचना तुम्हाला लगेच मिळेल. तसेच मी सर्वांसाठी मोफत व्हॉट्सअप ग्रुप सुरू केला आहे. त्याची लिंक कमेंटमध्ये दिली आहे. त्या समूहात सहभागी झाल्यानंतर तुम्हाला दररोजचे राशी भविष्य पंचांग धार्मिक उपाय व्रत उत्सवांची माहिती सणांचे महत्त्व आणि इतर उपयुक्त आध्यात्मिक मार्गदर्शन नियमित मिळेल. याच व्हॉट्सअप समूहातून माझ्या मोफत संस्कार वर्गाची लिंकही उपलब्ध होते. या संस्कार वर्गात मी रामरक्षा स्तोत्र भीमरूपी स्तोत्र कालभैरवाष्टक विविध स्तोत्रे मंत्र आणि भक्तिपर उपासना अगदी मोफत शिकवत असते. तुम्ही तुमच्या कुटुंबियांनी या उपक्रमाचा नक्की लाभ घ्यावा. शेवटी एक छोटीशी विनंती, जर हा अध्याय तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या नातेवाईक आणि मित्रपरिवारांच्या बरोबर शेअर करा आणि कमेंटमध्ये फक्त श्री गुरुदेव दत्त असे लिहून आपल्या भक्तीची नोंद करा. पुन्हा भेटूया उद्याच्या पुढील अध्यायात. श्री गुरुदेव दत्त.